बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आरक्षण संदर्भात सगळे सोयरे यांना मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश तात्काळ रद्द करण्याबाबत ओबीसी हितार्थ निवेदन सादर करण्यात येते। 26 जानेवारी 2024 रोजी ओबीसीच्या विरुद्ध शासनाने आरक्षण संदर्भात सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेशानुसार आश्वासित केले होते। त्यामुळे ओबीसी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ओबीसी वर अन्याय करणारा आहे सदरील अध्यादेशामुळे 65% ओबीसी समाजाचे शिक्षण नोकरी राजकारणातील अस्तित्व संपले आहे। मराठा आरक्षणाचे मागासलेपणा आणि संदर्भ तपासण्याची पद्धती वैज्ञानिक नाही व तत्वशून्य आहे। बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली प्रस्थापित जामीनदारांना मागास ठरविण्याचे षडयंत्र केले जात आहे। मराठा समाजाकडे राज्यातील मेडिकल इंजिनियर आणि महत्त्वाच्या सर्व शिक्षण संस्था यांच्या स्वतःच्या मालकीची असून त्यांच्या स्वतःच्या ताब्यात आहे। राज्यातील 75% आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत। प्रशासनाच्या नोकरीमध्ये मुख्य जागेवर मराठा समाजाचे प्रतिनिधी नियुक्ती करण्यात आलेले आहेत। राज्यातील 70% शेत जमीन मराठा समाजाच्या मालकीची आहे। त्यामुळे हा समाज मागासलेला कसा काय? ओबीसी समाज विद्यापीठ आहे आजही मागासलेला असून अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाहीत। त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश तात्काळ रद्द करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले। निवेदन करते भांगे गंगाधरराव सिल्वरवार सर, अन्नम्मा लक्ष्मणना बोडके व असंख्य ओबीसी समाज। ते होते आजचे बातमीपत्र। तोपर्यंत पाहत रहा यांचे न्यूज टीव्ही देगलूर। धन्यवाद। करण्यात येत आहे यासाठी या ओबीसी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचं एक कक्ष वेगळं तयार करण्यात यावं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक कक्ष वेगळं तयार करण्यात यावं जेणेकरून ओबीसी समाजांना आपलं हरकती नोंद करता यावं। यासाठी मी विनंती करतो प्रशासनाला आणि या सरकारला सुद्धा या माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर 70% आमचा ओबीसी समाजावरती अन्याय करत असेल तर याचे मात्र गंभीर समस्या या सरकारला भोगाव्या लागतील यात तिळमात्र शंका नाही। आणि आता ओबीसी झोपलेला नाही, ओबीसी जागा झालेला आहे आणि म्हणून या सरकारचे डोके ठिकाणावर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ओबीसी कडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे। अहो, ज्या लोकांना तुम्ही आरक्षण देताय मागच्या दारांना कुणबी म्हणून, कुठले कुणबी आहेत? कारण 70 वर्ष यांच्याच हातामध्ये सरकार असून या लोकांनी ओबीसी वरती अन्याय केलेला आहे आणि या सरकारने सुद्धा अन्याय करत आहे आणि हे कदापि ओबीसी समाज या महाराष्ट्रामधला सहन करणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे सरकारला। आणि या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो, सरकार जर या गोष्टीचा विचार नाही केला तर भविष्यामध्ये गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल आणि पूर्ण ओबीसी रस्त्यावर उतरेल हे या ठिकाणी या सरकारला ठणकावून सांगू इच्छितो। धन्यवाद। तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे आपण निवेदन दिलेलं आहे। आज जो निर्णय घेतलेला आहे शासनाने हा धिक्कार आहे आमचा ओबीसी समाजाचा। आम्ही जो नारसीला मेळावा झाला त्या मेळाव्यासाठी आपल्या शहापूर सर्कलमधून आम्ही शहापूर गावातून 60 गाड्या घेऊन त्याच याच्याने संपूर्ण तालुक्यातल्या लोकांना उठून राहायला पाहिजे। काही लोकांनी आले नाहीत, काही गावात प्रचारसुद्धा झाला नाही, त्या लोकांनी यावं असं भरमसाठ साथ दिल्यानंतर त्या सरकारला जाग येईल एवढंच बोलतो। जय ओबीसी, जय ओबीसी। सरकार मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी GR मध्ये सगळे सोयरे या नावाखाली जी दुरुस्ती केली आहे त्या दुरुस्तीमुळे मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसी मध्ये येणार आहे। आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की सरकार मागल्या दारांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करेल, पण आता माझं असं मत आहे
की या GR मुळे सरकारने मागच्या दाराऐवजी पुढच्या दाराची निवड केली आहे आणि या GR मुळे सर्व मराठा समाज कुणबी या नावाखाली OBC मध्ये येणार आहे। तेव्हा आम्ही सर्व OBC बांधवांनी असा दृढ निश्चय केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला OBC म्हणून आम्ही येऊ देणार नाही। सरकारने याची गंभीर नोंद घ्यावी आणि मराठा समाजांनी सुद्धा याची नोंद घ्यावी की त्यांनी OBC मध्ये येण्याऐवजी स्वतंत्र रिझर्वेशनची मागणी करावी। हे त्यांच्यासाठी चांगलं होईल आणि आमच्यासाठी चांगलं होईल। थोड्याशा जागेवर जास्त संख्या असलेल्या मराठा समाजांनी येऊ नये, याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान आहे अशी माझी त्यांना विनंतीसुद्धा आहे आणि सरकारला हा इशारा आहे की त्यांनी ही चूक करू नये। याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतात। एकच पर्व ओबीसी सर्व। तरी ओबीसी हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्यास राहणार नाही। तरी आज सरकारमध्ये आणि तुम्ही स्वतः अलग अलग पक्षाच्या असून एकत्र येऊन बनवाबनवी या ओबीसीला करता, तरी ओबीसीची बनवाबनवी आम्ही खपून घेणार नाही। यासाठी शासनाने या गोष्टीचा विचार करा। देश हा 70% ओबीसीचा आणि या देशाचा खरा मालक ओबीसीच असून जर ओबीसीवर अन्याय होत असेल तर ओबीसी अन्याय सहन करणार नाही। प्रत्येकाने याची मराठा समाजानं आणि सरकारनं देखील याची नोंद घ्यावी। यासाठी आम्ही देगलूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जे निवेदन आणि मोर्चाचं आणलेलं आहे तर याची गंभीर दखल घेऊन शासनानं याचा विचार करून ओबीसीला ठेवावं आणि कुणबीला स्वतंत्र मराठ्याला स्वतंत्र आरक्षण देण्याचं करावं। एवढ्यासाठी आम्ही इथं जमलो। तरी धन्यवाद। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये संबंध मराठी समाजाला मागच्या दारानं प्रवेश देण्याचा हे जे निर्णय घेतला आहे आणि सगळे सोयरे ह्या एक त्या ठिकाणी नमूद केलंय, त्या नमूदमुळं सर्व ओबीसीला घातक होण्याचं हे कारण निर्माण झालेलं आहे। तर आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी जी भाषा बोलण्यात गेली तर त्या भाषेला अंमल न राहता सरकारनं आमच्या ओबीसीवर फार मोठा अन्याय करण्याचा हा प्रक्रिया आणि ह्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे राबवलंय त्यांना आमचं धिक्कार आहे आणि निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी निषेध मोर्चाचं विभागीय कार्यालय देगलूर येथे आयोजन करण्यात आले। आम्ही ओबीसी म्हणून निषेध व्यक्त करतो की आम्हाला आजपर्यंत ज्या ओबीसीच्या सवलती मिळत होत्या त्यांच्यावर गंडांतर येत आहे। मुळात हा मराठा समाज मागच्या दाराने येऊ पाहते काय? अमृत महोत्सवी भारताचा साजरा होताना अशी लाजिरवाणी गोष्ट आमच्या महाराष्ट्रात घडते, यापेक्षा अजून वेगळं बाब काय? तरी शासनानं त्वरित असले निर्णय मनाचे जे आहेत ते मागच्या दाराने येतात तसे निर्णय न घेता ओबीसी समाजापूर्वक सवलती चालू राहण्यासाठी निर्णय घ्यावं व पुढे मराठा समाजावर होणाऱ्या विचारांची दखल घेण्यात येईल। एवढे आमदार साहेबांच्या सानिध्यामध्ये देगलूर शहर व तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधव कुठल्याही जातीचा विचार न करता 365 जातीचा विचार करून सर्व समाज सर्व जाती या ठिकाणी ओबीसीवरती जो अन्याय होत आहे सरकारकडून त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। वास्तविक पाहता 26 जानेवारी 2024 पहाटे 3 वाजता जो GR काढलेला आहे हा GR ओबीसी समाजाच्या अत्यंत अन्यायकारक अशा पद्धतीचा GR सरकारने काढलेला आहे। या GRचा निषेध करण्यासाठी आणि हे रद्द करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण तहसीलदार, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर अशा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसंच आमदार, खासदार, स्थानिक ज्या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत या सर्वांनाच द्यायचं निश्चित करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही साहेब या ठिकाणी पोहोचलो। जो ओबीसी समाजावरती आजपर्यंत 70 वर्षामध्ये होत आलेला आहे। भारत स्वतंत्र झाल्यापासून या देशातले या राज्यातले सर्वच पक्षांनी आमच्या ओबीसीचं रक्त शोषण केलेलं आहे।
ओबीसीचे मतदान मात्र घेतलेले आहेत, पण ओबीसीला म्हणावं तेवढं उन्नतीसाठी सहकार्य केलेले नाहीत आणि ओबीसी ज्या ज्या ठिकाणी आहे तिथेच राहिलेला आहे. आणि अशामध्ये अत्यंत सदन असलेला हा मराठा समाज ग्रामीण पातळीपासून पूर्ण गली ते दिल्लीपर्यंतचा हा समाज अतिशय प्रगत असलेला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 70 वर्षापासून राज्य करणारा असा हा नगरपालिका, पंचायत समिती, खासदार, आमदार, सहकारी सोसायट्या, शिक्षण संस्था, सहकारी संस्था अशा अनेक प्रकारचे संस्था यांच्या ताब्यात असून हे मागासलेले कसं काय, ज्यांचं एक संघ या महाराष्ट्रामध्ये 166 आमदार ज्या समाजाचे निवडून येतात, हे कोणाच्या ताकदीवर निवडून येतात? ओबीसीच्या ताकदीवर निवडून येतात. हे विसरलेत काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन जे काम केलेले आहेत ते विसरलेत का या लोकांनी? आणि या ओबीसींचं ते मला एक सांगा, मराठा समाज कुठे आहे? ओबीसी मधून, मागासलेल्या मधून कुठे आहे? कशासाठी तुम्ही येता? एक प्रकारचा अन्याय करताय ओबीसीवरती, कारण ओबीसीच्या तोंडातलं घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात असं आम्हाला म्हणायचं आहे. आणि म्हणून पूर्णपणे या जियाचा आम्ही निषेध करतो. आणि जो आयोग नेमलेले आहे, एका जातीचा आयोग कसं काय, आणि जे सर्वे करत आहेत त्या लोकांना दबाव तुम्ही कसं काय टाकता? सर्वे करणाऱ्या लोकांवरती दबाव टाकून अशाच पद्धतीने करा, हे कशावरून, कशासाठी? म्हणजे एकंदरीत पूर्ण सत्ता तुमच्या ताब्यात आहे. आणि म्हणूनच ना, आणि म्हणून म्हणायचं आहे साहेब, आम्हाला तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे, या महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्ही मात्र खणकावून ओबीसींचे प्रश्न या ठिकाणी मांडले पाहिजेत आणि ओबीसीला न्याय देण्यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये ओबीसीचा आवाज उचलावा, या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत साहेब. आणि मला खात्री आहे, कारण ज्या माणसाला ओबीसीचं काही तळमळ आहे अशा माणसानं मात्र खणकर बोलतो, यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून या प्रसंगी एवढंच विनंती करतो सगळ्यांच्या माध्यमातून की तुम्ही विधानसभेमध्ये ओबीसींचा प्रश्न खणकावून मांडावं आणि जे GR काढलेला आहे ओबीसी साठी अन्यायकारक असलेला तो रद्द करण्यासाठी सुद्धा विधानसभेत बोलावं असं आम्हाला वाटतं. आणि या प्रसंगी एवढंच बोलून मी माझी 2 शब्द माझी वाणी थांबवतो. धन्यवाद. मराठा समाजाची जी घुसखोरी चालू आहे आणि होणार आहे त्या संदर्भात निवेदन द्यायला आलेले आहोत. ओबीसी मध्ये कुणबी या जातीच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यासाठी GR मध्ये जी दुरुस्ती केली आहे सगळे सोयरे, हे चुकीचं आहे. या GRच्या माध्यमातून कुणबी या जातीच्या लोकांचे सोयरे येण्याऐवजी मराठा समाजाच्या सोयऱ्यांची त्याच्यामध्ये भरती होणार आहे आणि ते नियमबाह्य आहे आणि चुकीचं आहे. त्याच्यामुळे हा जो GR काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा, यासाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक सामर्थ्याने, वैयक्तिक प्रभावाने प्रयत्न करावा आणि हा GR रद्द करावा ही विनंती आम्ही तुम्हाला करण्यासाठी आलेले आहोत. साहेब, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक चित्र जे दाखवले जात आहे की मराठा समाजाकडेच फक्त पण वस्तुस्थिती अशी आहे की मंडल आयोगाच्या काळामध्ये ओबीसी समाजाची टक्केवारी 54% होती. त्याच्यानंतर मागासलेल्या ज्या छोट्या छोट्या जातीचा अंतर्भाव ओबीसी मध्ये करण्यात आला, त्यामुळे बिहारमध्ये जनगणनेच्या माध्यमातून, जाती जनगणनेच्या माध्यमातून ओबीसीची संख्या 63% सिद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा 63%च्या वर असेल पण कमी नाही. त्याच्यामुळे आमच्याकडेच मतं मराठा समाजापेक्षा जास्त आहेत. तेव्हा आमची तुम्हाला विनंती आहे की आमच्या मतांची जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हा जो चुकीचा GR निघालेला आहे तो रद्द करावा. नाहीतर आम्हाला नाईलाजाने, तुमच्यावर आमचं प्रेम आहे पण नाईलाजाने आम्हाला वेगळी वाट धरावी लागेल. आणि मला आशा आहे की तुम्ही आम्हाला दूर करणार नाही आणि हा GR रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा. थँक्यू. जय ओबीसी. जय. मी आमदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे नांदेड लोकसभासाठी येत्या निवडणुकीसाठी ओबीसी उमेदवाराचा विचार करण्यात यावा अशी शिफारस करावी.
बाकी सगळे मुद्दे आपण चर्चिले आहेतच आणि त्यांनी आम्हाला विशेष करून मार्गदर्शन करावं अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. उदाहरण बोलतो नाही कोणतं बी पकडलो ना कॉलेजच्या वतीने आज सरकारने सगळ्या समाजाच्या भूमिका बाजू ओळखून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांची मागणी काय आहे, बाजू काय. आज जो ज्या प्रकारे हा भोंगळ मी म्हणेन बाबा हे केवळ कसंही चालू द्यावं या पद्धतीने जे राजकारण चालू आहे हे मलाही मान्य नाही, कोणालाच मान्य नाही. न व्हावी आणि कोणत्याही समाजावर अन्याय न होऊ देता माझी प्रामाणिक बाजू आहे. प्रत्येक समाजाचे काही पोटतिडकी असते, प्रत्येक समाज ती सरकारने समजून घ्यावी आणि सरकारच त्यावरती तोडगा काढू शकते. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे, बरोबर आहे, एका पक्षाचं एका विचाराचं सरकार आणि त्यांच्या हातात त्या सगळ्या भूमिका आहेत. या सरकारने हे विषय मार्गी लावण्याचं सोडून केवळ काही विषय हे चालू द्यायचे असं काही जर जनतेमध्ये संभ्रम जर निर्माण होत असेल तर निश्चितच याचा परिणाम सरकारवरती उद्या होणार आहे. तर माझी अशी प्रामाणिक आणि प्रांजळ भावना आहे की शेवटी प्रत्येकजण आपल्या विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, येणाऱ्या भवितव्यासाठी हे सर्व आपली धडपड आहे. कोणता समाज म्हणत नाही की या समाजावर अन्याय करा किंवा आमच्या समाजावर अन्याय न होऊ देता इतरांवर करा, असा कोणता समाज म्हणत नाही. माझी तीही मी ओळखलेली भावना सांगतो, एक लोकप्रतिनिधी म्हणून जी ओळखलेली भावना मी सांगतो की कोणता समाज असं म्हणत नाही. परंतु एक पालक म्हणून जे या सरकारची भूमिका आहे, कणकवटे साहेब, एक भूमिका आहे की पालक म्हणून जी ती भूमिका घ्यायला हवी. आपण जनता म्हणजे त्यांच्याकडे आपण मायबाप म्हणून बघतो, त्यांनी जी खऱ्या अर्थाने भूमिका आजवर घ्यायला हवी ती कुठेतरी घेताना मला दिसत नाही. मग अशी बांगे साहेबांनी बोलता बोलता सांगितलं की हे असंच चालू आहे, हे म्हणतात की DNA आमच्यात आहे, हे असं त्यांनी थोडं सविस्तर सांगितलं. परंतु यामुळे काय होतं की प्रत्येक ठिकाणी संभ्रमच निर्माण होतो. माझी एक विनंती सरकारला या माध्यमातून आहे की आपण निश्चितच येत्या काळामध्ये हा प्रश्न लवकरच मार्गी लावा आणि कोणत्याच समाजावरती अन्याय न होऊ देता सर्वांना एक चांगला न्याय देण्यात यावा ही माझी एक प्रांजळ भावना आणि भूमिका आहे. या भूमिकेसाठी मी सतत जे माझ्या आपण अधिकार मला दिलेले आहेत, आपण मायबाप जनतेनं जे मला अधिकार दिले त्याचा निश्चितच उपयोग करून मी आपल्या न्यायासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करतो आणि या कोणावरच अन्याय होऊ नये माझी प्रामाणिक भावना आहे ती मी या ठिकाणी मांडतो. धन्यवाद.